अमरावती महापालिका निवडणुकीनंतर आता भाजपमध्येच वादळ उठल्याचं चित्र आहे। 25 जागांवर समाधान मानावं लागलेल्या भाजपच्या पराभवाचं खापर थेट पक्षातीलच नेत्या नवनीत राणा यांच्या माथी फोडण्यात आला आहे। होय, भाजपच्या पराभवाला जनता नव्हे तर नवनीत राणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप खुद्द भाजपच्या उमेदवारांनी केला आहे। या आरोपानंतर अमरावतीचं राजकारण चांगलंच तापलं आहे। भाजप उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवत नवनीत राणा यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। निवेदनात अत्यंत गंभीर शब्दात इशारा देण्यात आला असून वेळीच नवनीत राणा यांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट होईल असा दावा करण्यात आला आहे। भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये नवनीत राणा यांनी स्वतःचे उमेदवार उभे करून संपूर्ण पॅनलवर वरवंटा फिरवण्याचं नियोजन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। इतकंच नव्हे तर भाजपच्या अधिकृत प्रचार साहित्यावर स्वतःचा मोठा फोटो लावून घेतल्याचाही आरोप उमेदवारांनी केला आहे। याशिवाय शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्यावर दबाव टाकून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचं पत्र काढण्यात आलं आणि त्या पत्राचा शहरभर प्रचार करण्यात आल्याचा गंभीर दावा निवेदनात आहे। निवडणूक काळात संघटनेचे पदाधिकारी पूर्णपणे निष्क्रिय होते असा आरोप करत शेवटच्या 5 दिवसात नवनीत राणा यांनी उघडपणे भाजप विरोधात प्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। भाजपचे उमेदवार हे केवळ डमी असून युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार आहेत असा प्रचार करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे। इतकंच नाही तर निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी झाल्याचाही आरोप या निवेदनात करण्यात आला आहे। आता प्रश्न असा आहे की या गंभीर आरोपांवर भाजप नेतृत्व काय भूमिका घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेणार आणि अमरावती भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष कुठपर्यंत जाणार।